जादुई घड्याळाची गोष्ट। एका उन्हाळी दुपारी मिया आणि लिओ आजीच्या माळ्यावर खेळत होते। तेवढ्यात त्यांना एक वेगळीच गोष्ट सापडली, एक सोन्याचं घड्याळ। मिया आश्चर्याने म्हणाली, अरे वा, पण थांबा, हे घड्याळ साधं नव्हतं। ते घड्याळाचे काटे टिक टिक करत मागे मागे चालत होते। दोघेही त्या सोनेरी घड्याळाकडे पाहू लागले आणि म्हणाले, हे कसं शक्य आहे? घड्याळ चमकू लागलं, मग हलू लागलं आणि अचानक खूप तेजस्वी झालं। अरे बापरे, असं व्हायला हवं का? लिओ हळूच कुजबुजला। ते काही करणार इतक्यातच हुश, जादूचा गरगर फिरणारा प्रकाश त्यांच्याभोवती फिरला। जादू हळूहळू कमी झाली। मिया आणि लिओ आजूबाजूला पाहू लागले। ते एका लहान जुन्या गावात उभे होते। लोक पाणी घेऊन चालत होते, कोणी भाकरी भाजत होते आणि सगळेच हळूहळू चालत होते। मियाने हळूच म्हटलं, सगळे लोक खूप शांत आणि संयमी दिसतात। एक दयाळू बेकर काका त्यांना हात हलवून बोलावले। ते हळूहळू पीठ मळत म्हणाले, चांगली भाकरी बनायला वेळ लागतो। मिया लक्ष देऊन पाहत होती। तिने विचारले, म्हणजे हळू केल्यावर सगळं चांगलं होतं का? बेकर काका हसले। नेहमीच, ते प्रेमाने म्हणाले। लिओ पायाने जमिनीवर टकटक करू लागला। तो हुंकार भरला आणि वाट पाहू लागला। वाट पाहणं थोडं कठीण होतं। थोड्याच वेळात गरम मऊ भाकरीचा सुगंध सगळीकडे पसरला। लिओच्या चेहऱ्यावर मोठं हसू आलं। तो म्हणाला, कदाचित वाट पाहणं इतकं वाईट नाही। एक प्रेमळ शेतकरी मियाला अंकुरांच्या रोपांची एक ओळ दाखवली। तो म्हणाला, ही छोटी रोपं वाढायला काही दिवस लागतात। मियाने अलगद एक पान हाताने स्पर्श केलं। ती हळूच विचारते, म्हणजे संयम ठेवल्यावर गोष्टी वाढतात? अचानक जादुई घड्याळ आकाशात दिसू लागलं। त्याचे काटे मागे मागे फिरत होते आणि टिक टिक आवाज आधीपेक्षा जास्त मोठा झाला। लिओ हळूच म्हणाला, मला वाटतं हे आपल्याला घरी जायला सांगत आहे। वूश, जादू पुन्हा एकदा फिरली आणि मिया व लिओ पुन्हा आजीच्या मळ्यात आले। सोन्याचं घड्याळ शांत बसलेलं होतं, ना आवाज, ना चमक, आणि सगळ्यात खास म्हणजे घड्याळाचे काटे आता मागे फिरत नव्हते। खाली स्वयंपाकघरात आजी गरमागरम कुकीज देत होती। यावेळी मात्र मिया आणि लिओ घाई करत नाहीत। ते थांबतात, हसतात। आजी कुकीज देते तेव्हा ते दोघं म्हणतात, धन्यवाद आजी। आजी हसून म्हणते, आज तुम्ही दोघं वेगळेच वाटताय। मिया आणि लिओ खिडकीजवळ बसले। ते हळूच हसले। त्यांना कृतज्ञ वाटत होतं, कुकीजसाठी, कुटुंबासाठी, आणि एक गोष्ट शिकली की प्रत्येक क्षण खास असतो जेव्हा आपण घाई करत नाही। कथेचा बोध, चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो, थोडं थांबायला शिका, संयम ठेवा, धन्यवाद म्हणा आणि प्रत्येक छोटा क्षण आनंदाने जगा। कथा पाहिल्याबद्दल धन्यवाद। अधिक अद्भुत गोष्टींसाठी मीटर टेबल्सला सबस्क्राईब करा।